ठाणे महापालिका शाळा क्रमांक 23 येथे शैक्षणिक वर्ष 2026-27च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांनी आपणही याच महापालिका शाळेचे विद्यार्थी असल्याची आठवण सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित कार्यक्रमाला महापौर शर्मिलाताई पिंपळकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगरसेवक राम रेपाळे, संध्याताई मोरे, मुख्याध्यापक दीपक मोराळकर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार आहे। पहिल्या दिवसाचा उत्साह कायम ठेवत विद्यार्थ्यांनी हसत खेळत आणि आनंदाने शिक्षण घ्यावे। शिक्षण ही केवळ नोकरीची नव्हे तर चांगला नागरिक घडवण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले। शिक्षकांचा गौरव करताना त्यांनी सांगितले की आई वडील जन्म देतात, मात्र विद्यार्थ्यांना आकार देण्याचे आणि संस्कार करण्याचे कार्य शिक्षक करतात। त्यामुळे शिक्षकांचे स्थान समाजात अनन्यसाधारण आहे। विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कारही द्यावेत असेही ते म्हणाले। यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींनाही उजाळा दिला। मी या शाळा क्रमांक 23चा विद्यार्थी होतो, त्यावेळी शाळेची परिस्थिती वेगळी होती। आजच्या विद्यार्थ्यांना आधुनिक इमारत, चांगल्या सुविधा आणि उत्तम वातावरण मिळत आहे, मात्र परिस्थितीपेक्षा जिद्द आणि मेहनत महत्त्वाची असते असे सांगत त्यांनी आपल्या शिक्षकांच्या आठवणीही त्यांना सांगितल्या। विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, शिक्षक आणि पालकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत टोळीचा कासारवडवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। 3 आरोपींना अटक करून पोलिसांनी 8 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले। त्यांच्याकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलेल्या तपासातून ही कारवाई करण्यात आली। मागील 2 महिन्यांपासून हिरानंदानी इस्टेट परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकल चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कासारवडवली पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते। परिसरातील 120 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपींना शोधून काढले। तपासादरम्यान पोलिसांनी प्रथम सोहेल अब्दुल शेख वय 21 राहणार सांताक्रूज याला ताब्यात घेतले।
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मिलिंद सावंत वय 30 राहणार कांदिवली आणि भूषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी वय 45 राहणार नालासोपारा यांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आरोपी हे रस्त्याच्या कडेला हँडल लॉक न करता उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर लक्ष ठेवत असल्याचे उघड झाले. संधी मिळताच ते वाहन काही अंतरावर नेऊन त्याची वायर तोडून चोरी करत होते. चोरी केलेल्या मोटरसायकलांची बनावट कागदपत्रे तयार करून त्या कमी किमतीत विकल्या जात असल्याची माहितीही समोर आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलींमध्ये रॉयल एनफील्ड हंटर, सुझुकी बर्गमन आणि इतर दुचाकींचा समावेश आहे. पोलिसांनी एकूण 8 गुन्ह्यांची उकल केली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे. आरोपींविरुद्ध मुंबई आणि ठाणे परिसरात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास कासारवडवली पोलीस करत आहेत. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभे करून योग्य प्रकारे लॉक करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे हिरंगण इस्टेटचा एक जागा आहे. त्याच्यामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून हंटर गाड्या आणि रॉयल एनफील्डची हंटर आणि बर्गमॅन, सुझुकी बर्गमॅन ह्या 2च गाड्या चोरीला जात होत्या. जवळपास 10 ते 12 गुन्हे यामध्ये दाखल होते. तर त्याच्यामध्ये विशिष्ट गँग ऍक्टिव्ह असल्याबाबत आम्हाला शक होता. त्याप्रमाणे कासारवडवली पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर व त्यांची टीम, सिनियर इन्स्पेक्टर यांनी एक चांगलं डिटेक्शन केलं आहे. त्याच्यामध्ये ह्या एक गुन्ह्यामधलं इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेक्शन स्टाफला मिळाली होती. आतापर्यंत आपण 3 आरोपींना या दरम्यान अटक केलं आहे आणि जवळपास 8 गाड्या त्यांच्याकडून रिकव्हर केल्या आहेत. आणखी गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे. ह्याच्यामधलं आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास दहिसर पासून मुंबईचे मीरा रोड, ठाणे, घोडबंदर रोड असे सगळे जवळपास 120 ते 130 कॅमेरे आपण ह्याच्यामध्ये पूर्ण व्हेरीफाय केले. आणि टीमला सुरुवातीला एक आरोपी मिळाला शेख नावाचा. त्याच्याकडे तो रिसिव्हर होता, म्हणजे ह्या गाड्या चोरायचा तो रिसिव्हर होता. तो त्याच्याकडे आपण 3 गाड्या रिकव्हर केला. मग त्याच्यानंतर मेन सूत्रधार होता. मेन सूत्रधार जो आहे त्याला ज्यावेळेस आपण अटक केलं त्याचं नाव आहे मिलिंद सावंत. तर तो पूर्वीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्याकडे जवळपास 70 ते 80 गुन्हे अशाच पद्धतीचे गाडी चोरीचे दाखल आहेत. आपल्या कासारवडीमध्ये त्याच्यावरती पूर्वीचं रेकॉर्ड पण निष्पन्न झालं. चित्रसेला एक गुन्हा होता ते पण निष्पन्न झालं. मिलिंद सावंत हा खूप दिवसापासून गायब होता. त्याला आपण पूर्ण कोकण, मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, त्याच्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी आपण सर्च करत होतो. शेवटी मिलिंद मिळाल्यानंतर त्याच्यातर्फे आणखी जवळपास 5 गाड्या त्याच्याकडनं मिळाल्या. तर मोडस आपल्याला या गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की मिलिंद आणि आणखी त्याचा एक पार्टनर हे स्पॉटला जायचे. फक्त ज्या गाड्याचे हँडल लॉक नाहीये अशाच बर्गमन आणि हंटर ह्या 2 गाड्या हेरायचे. त्या गाड्या तिथून पार्किंग लॉट मधनं चालत बाहेर काढायचे, नंतर त्या वायर कट करून डायरेक्ट करायचे आणि नंतर गायब करायचे. आपल्याला हीच स्पेसिफिक मोडस आपल्याला गुन्हा दाखल झाल्यानंतर कळली होती. आपल्याला सुरुवातीला CR नंबर 286 जो ह्या वर्षातला गुन्हा आहे त्याच्यामध्ये आपण त्या गाडीचं आपल्याला डिटेक्शन झालं आणि पुढे मग हे सगळे आरोपी आपल्याला निष्पन्न झाले. आता मिलिंदचं स्पेसिफिक त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की तो पूर्वी गॅरेजमध्ये काम करायला, त्यामुळे गाड्याचं वर्किंग कसं असतं त्याला हे माहित होतं. आणि त्याचं टार्गेटच होतं की फक्त बर्गमॅन आणि हंटर ह्या 2च गाड्या चोरायच्या. राज्यभरात मोठ्या उत्साहात साजऱ्या होत असलेल्या शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ठाणे महापालिकेच्या लोकमान्य नगर येथील शाळा क्रमांक 46ला भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी शिक्षक, पालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की महापालिका शाळांमधील घटती पटसंख्या ही चिंतेची बाब असून या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके, गणवेश, विविध शैक्षणिक सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत.
मात्र केवळ सुविधा पुरेशा नसून गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच पालकांचा विश्वास जिंकण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी अधिक समर्पित भावनेने काम करावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर आणि वैयक्तिक मार्गदर्शन यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर पालकांनीही मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेऊन शाळेशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. सरनाईक पुढे म्हणाले की शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासाची आनंददायी सुरुवात आहे. शाळेचा पहिला दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आकर्षण निर्माण होते आणि शाळेशी त्यांचे नाते अधिक दृढ होते. यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पदेवीन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले. शिक्षक, पालक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य शासनाच्या शिक्षण समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रत्येक बालक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे. यासाठी शिक्षक, पालक, प्रशासन आणि समाज यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले. म्हणजे खेदानं सांगावं असं वाटतं की मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका हे ठाणे लोकसभा मतदारसंघातले 3 महापालिका. एक ठाणे महापालिका आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असताना नवी मुंबई महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिकेमध्ये फार वैचित्र आणि वेगळं चित्र दिसतंय. मी माननीय मुख्यमंत्री यांना पत्रसुद्धा दिलं होतं की अशा पद्धतीनं जर एखाद्या पक्षाची सत्ता त्या महानगरपालिकेवर आली असेल तर एखाद्या लोकप्रतिनिधींचं नाव म्हणजे आमदाराचं नाव, खासदारांचं नाव किंवा त्या भागातल्या मंत्र्याचं नाव किंवा त्या परिसरातल्या पालकमंत्र्याचं नाव जर टाकता येत नसेल तर ते अतिशय चुकीचं आहे, अयोग्य आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावर खंत व्यक्त केली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आमच्या सर्व मंत्री महोदयांनी याविषयी खेद व्यक्त केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु त्या आदेशाला 48 तास उलटत नाही. तोच नवी मुंबई महापालिकेनं पालकमंत्री म्हणून कार्यरत असलेले गेल्या अनेक वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव डावललं आणि त्याचबरोबर त्या पत्रिकेवर तरी खासदार किंवा आमदारांची नावं होती, पण ह्या पत्रिकेवर तर खासदार आमदारांची नावं जर नसेल तर दुर्दैव आहे. मला असं वाटतं जो प्रोटोकॉल ऑफिसर आहे त्या प्रोटोकॉल ऑफिसरने ह्या विषयावर लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा माझी मुख्यमंत्र्यांना ही विनंती राहील की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे पत्रिका छापतात त्या अधिकाऱ्यांना निलंबित करणं हे गरजेचं आहे. शिवसेनेचे मंत्री किंवा नाही, बघा, शेवटी महायुतीचं सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं 3 पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. खरं तर प्रोटोकॉल प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जसा सांभाळला पाहिजे तशाच पद्धतीनं कार्यकर्त्यांनी पण सांभाळायची गरज आहे. आमच्या पक्षाचे पदाधिकारी जर काय चुकत असतील, काय उलट बोलत असतील तर आमच्या मोठ्या नेत्यांनी त्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी किंवा काही नेते जर चुकीचं बोलत असतील तर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांचे ताबडतोब कान उघाडी करणं गरजेचं आहे. कारण महायुतीचं सरकार असताना काही प्रोटोकॉल हे पाळलेच गेले पाहिजे. नवी मुंबईमध्ये वारंवार जर घडत असेल तर उद्या परत आता कॅबिनेट आहे, आम्हाला या संदर्भात परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर ह्या घटना किंवा ह्या गोष्टी घालाव्या लागतील. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2026-2031च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स ठाणे येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, ठाणे ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमाळे, प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर प्रभारी सुहास देसाई, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस DK विशे, उल्हासनगर शहराध्यक्ष भरत गंगोत्री, मीरा भाईंदर शहराध्यक्ष प्रमोद कांबळे, ठाणे ग्रामीण महिला अध्यक्ष कल्पनाताई तारमाळे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा व ठाणे ग्रामीणमधील पदाधिकारी तसेच अनेक पतपेढींचे अध्यक्ष व सेक्रेटरी उपस्थित होते. बैठकीमध्ये ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मैदानावर असलेल्या सौ भावना राजेश तिवरे यांच्या प्रचाराचे नियोजन, मतदारांशी संपर्क आणि संघटनात्मक बांधणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सौ भावना राजेश तिवरे यांना सर्व घटकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून त्या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.